राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. जवळपास 3 आठवडे उलटून गेले. अजितदादांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. अख्खा महाराष्ट्र हळहळला. म्हणजे दादाचे राजकीय विरोधक सुद्धा त्यांच्या अशा निधनाने दुःखी झाले, कष्टी झाले, हळहळले. दादा आपण अशा पद्धतीनं जायला नको होतं. आपली गरज महाराष्ट्राला होती. पण एक सांगू दादा, तुम्ही जे जाताना सोबत घेऊन गेलात ते इतर कोण्याही पवाराच्या नशिबात नाही. तुम्ही लोकप्रियतेच्या उच्चांकावर असताना सर्व लोकांच्या मनात कुठंतरी एक रुखरुख लागली तुम्ही जाण्याने, आणि ही तुमची लोकप्रियता, अगदी विरोधकांच्या मनात सुद्धा तुमच्याविषयी असलेली आदर भावना आज बऱ्याच पवारांच्या पोटात सलते, मळमळ करतं त्यांच्या पोटात. दादा, मी मागे म्हटल्यासारखं तुमच्या जाण्याने पवार कुटुंबातील उमदेपणा संपला. एक स्पष्ट वक्ता राहिला नाही. दादा, लोक तुम्हाला फटकळ मानायचे, पण तुमच्या मनात जे होतं तेच तुम्ही बोलायचे. एखाद्याचं काम करतो म्हणालात की तुम्ही ते करायचं. जर काम होत नसेल तर तुम्ही नाही म्हणायचं. इतके निर्मळ मनाचे तुम्ही होतात. असा पवार पुन्हा होणे नाही. पण गेल्या काही दिवसापासून तुमच्या सरणावर पोळी भाजण्याचा प्रयत्न एक फुकटचा फौजदार रोहित पवार करतोय. खरं म्हणजे तुमच्या अशा अकाली अपघाती जाण्याने महाराष्ट्रभर सुनित्राताईविषयी एक सहानुभूतीची लाट उसळली आहे. आपल्या दोन्ही मुलाविषयी लोकांच्या मनात अपार प्रेम आहे, आणि ही कुठंतरी पोटदुखी आहे. रोहित पवारला तर माहिती आहे, सुनित्राताई म्हणजे बाहेरून आलेल्या पवार, सुप्रियाताई म्हणजे बाहेर जाणाऱ्या पवार. आता राहिले हे एकटेच, आणि ती अजितदादांची जागा घेण्यासाठी म्हणून आपल्या कुशाग्र पण कुटील बुद्धीचं प्रदर्शन त्यांनी काही दिवसापासून मांडायला सुरुवात केलेली आहे. लोकांना संभ्रमित करायचं हा आदर्श त्यांनी आपल्या आजोबाकडून उचललेला आहे. रोहित पवार, तुम्हाला जर एवढी माहिती आहे तर तुम्ही ती माहिती सर्व चौकशी यंत्रणेला द्या, सरकारला द्या, गृहमंत्र्याला द्या, मागणी करा. पण महाराष्ट्राच्या मनात एक संभ्रम तुम्ही उभा करताय. का उभा करताय? लोकांच्या तोंडात दात असतात, तुमच्या पोटात दात आहेत. तुमच्या मनात काहीतरी काळबेर आहे. तुम्हाला कुणाला तरी लक्ष करायचंय म्हणून याचा तुम्ही उपयोग करताय. एक दिवसापूर्वी तुम्ही विधान केलं की सुनित्राताईला राष्ट्रीय अध्यक्ष होण्यासाठी म्हणून 35 आमदारांनी सह्या दिल्या. ज्या आमदारांनी सह्या दिल्या नाहीत ते कोण आहे? अहो रोहित पवार, तुम्हाला काय करायचंय? तुम्ही त्या पक्षात नाही आहात. शरद पवार साहेब आता राज्यसभेवर कसे जातील याची चिंता करा. तुमच्यापाशी 10 आमदार आहेत. पण नाही, आपल्या घराची चिंता करायची नाही आणि दुसऱ्याच्या घरात डोकावून बघण्याचा हा रोहित पवारचा स्वभाव आहे. रोहित पवार, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ काढण्यापेक्षा तुमच्या डोळ्यात काय मुसळ आहे ते अगोदर तुम्ही बाहेर काढा. मला माहिती, मी असं बोलल्यानंतर तुमची ट्रोल गँग लगेच जागे होईल. 40 पैशाचे तुमचे शिपाई जागे होतील. होऊ द्या, मला काही फरक नाही. रोहित पवार, अजितदादाची लोकप्रियता ही तुमची पोटदुखी आहे. एक सहज मला आठवलं, बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणजे साधारण 50 वर्ष तर नक्कीच होऊन गेले, पुण्यामध्ये काही खून होऊ लागले. 1, 2, 3 दिवसाच्या अंतराने. काय त्यात तरुणी होत्या, काही मुलं होती, आणि पुन्हा सगळं हादरून गेलं. पोलीस यंत्रणा हतबल झाली. काय काय करावं कळेना, शोध तर लागेना. पुण्याच्या जनतेचा आक्रोश, त्यांची निदर्शनं, त्यांची निवेदनं, अक्षरशः सरकार घाबरून गेलं. आणि अशाच या सगळ्या गोष्टीत काही 1-2 लोक रोज
संबंधित पोलीस स्टेशनला येऊन चौकशी करायची. कुठपर्यंत आलं, कुणी सापडले का नाही, कुणी थांबवले का नाही, आणि रोज हे लोक येऊन चौकशी करू लागले. आता शेवटी ते पोलीसच. एका पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात किडा वळवळ केला, म्हणला हे माणूस रोज येऊन का चौकशी करतोय. आणि मग त्या पोलीस अधिकाऱ्यांनी एक ठरवलं, झालं या माणसाचीच चौकशी करायची. आणि ही सत्य आहे, अतिशोक्ती नाही, कल्पोकल्पित गोष्ट सांगत नाही. त्या पोलीस अधिकाऱ्याने त्या व्यक्तीची चौकशी केली, तो व्यक्तीच खुनी निघाला. जक्कल सुतार खटला पुणेकरांना आठवत असेल. यांच्यापैकी एक जण त्या खुनाविषयी फार चौकशी करू लागला आणि पोलीस अधिकाऱ्याने चौकशी केली, त्यावेळेस हाच खुनी निघाला. मला वर्तमान घटनेसाठी काहीही बोलायचं नाही. मला एक सहज घटना सुचली म्हणून मी तुम्हाला सांगितली. ऐकणारे सुबुद्ध आहेत, ते योग्य तो निर्णय घेतील. जाता जाता एक गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. नवरा नवरीने उखाणा घेणे ही आपल्या महाराष्ट्रातली एक अनोखी परंपरा आहे. मला आठवतं आमचे प्रमोदजीचे मित्र यांचे त्या काळात फार लहानपणी लक्ष नाही. 18-19 वर्षाचा नवरदेव, 16-17 वर्षाची नवरी, म्हणजे नवरा मुलगा आणि नवरी मुलगी म्हणा इतकं त्यांचं वय. आता वयच 35-40ला गेलं, त्याच्यामुळं नवरा मुलगी आणि मुलगा हा प्रकार राहिला नाही. मी ते एक लग्न असं पाहिलं माझ्या मित्राच्या बहिणीचं की तिला मामाने कडेवर उचलून मंडपात आणलं होतं. आणि मग विशेषतः मुली, ते लग्न ठरलं की मग ते उखाणे, त्याचं एक पुस्तक मिळायचं किंवा मग आपल्या जुन्या लग्न झालेल्या मैत्रिणीकडून उखाणे शिकून घ्यायचे. ते मग प्रास यमक ते सगळं जुळवायचं, नवऱ्याचं नाव त्याच्यात कसं काय बसवायचं काय नाही सगळं असं ठरलेलं असायचं. आणि मग ते उखाणे घ्यायचे. नवऱ्या मुलीला तर पुढील वर्षभर कुठे गेली की उखाणा घेतल्याशिवाय तिची बिचारी सुटका नसायची. त्या मानानं पुरुषांना फार कमी व्हायचं. नवरदेवांचा एक लोकप्रिय उखाणा एकच होता, भाजीत भाजी मी तिचे, मग बायकोचं नाव घेऊन ती माझ्या प्रीतीचे, असं म्हणायचं. आणि मुद्दामून एखाद्या बाईचं दुसरं लग्न झालंच नाही तर मग तिचा एक उखाणा होता, बाबळीवर बसला होला तुकाराम मेला म्हणून सखाराम केला, असे काही विनोद त्यात व्हायचे. आणि खूप असं म्हणजे फार वातावरण वेगळंच असायचं. उखाणे घेणाऱ्यालाही त्याचं कौतुक वासायचं, ऐकणाऱ्यालाही कौतुक असायचं. पण मी एक काल उखाणा ऐकला आमच्या सुषमा अक्काचा, तुम्ही ऐका. झुंझुन जाते खिडकीला पाहते, खिडकीला 3 तारा, अडकी त्याला घुंगरा बारा, पान खाते करकरा, घाम येतो दरदरा, काढते पदर घालते वार, पूर्णाला व्यापारी त्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, पाणी घेत हंडा घेते पाण्याला, पाणी आणते गंगेचं, वाडा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, आदल्या मधल्या वाड्यात खोलीत पलंग पलंगावर बशीवर उशीवर कपात घडी, घडीत वाजला लेख. आणि उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करूनच दाखवलं ही महाराष्ट्राची लेख. ऐकला? हा उखाणा ऐकल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर रश्मी वहिनी उभा राहिल्या म्हणजे साक्षात महिषासुरमर्दिनी. त्यांच्या हातात तो भाला, आणि भाला कुणावर रोखला म्हणून मी त्यांच्या पायाकडे पाहतो, तो खाली उद्धवजी. सुषमा अक्का, तुमचं काहीतरीच ना, असं नाही. धन्यवाद.